भोपाळच्या सेंट्रल जेलमधून 8 दहशतवाद्यांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। पलायन केलेले दहशतवादी हे सिमी दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं कळतंय। देशद्रोहाच्या आरोपाखाली या 8ही दहशतवाद्यांनी भोपाळच्या सेंट्रल जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं। रात्री 3:30च्या सुमारास चादरीची दोरी करून या दहशतवाद्यांनी पलायन केलेलं आहे। तुरुंगाची भिंत त्यांनी ओलांडलेली आहे आणि यावेळी त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाचा गळा चिरण्यात आलेला आहे। मोहम्मद खलीद अहमद, मुजीब शेख, महबूब गुड्डू, जाकिर हुसेन साजिद, अमजद, मोहम्मद सलीद, माजिद खालिद आणि अकील खिलची अशी या दहशतवाद्यांची नावं आहेत। महत्त्वाचं म्हणजे यापैकी जाकिर अहमद आणि महबूब हे तीनही दहशतवादी याआधी खांडवा तुरुंगातून पसार झाले होते। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्याबरोबर आहेत। गणेश, या ठिकाणाहून ज्या दहशतवाद्यांनी पलायन केलेलं आहे त्यापैकी 3 दहशतवाद्यांनी याआधी खांडवा तुरुंगातून देखील पलायन केल्याचं कळत होतं। कशी सुरक्षा व्यवस्था होती आणि हे आता सगळे दहशतवादी पसार झाल्यानंतर काय पुढची पावलं उचलली जातात? बरोबर आहे प्राजक्ता, जसं आपण माहिती देतोय की खंडवा जेलमधून 2013 साली हे 3 जण जे आहेत ते पळून गेले होते आणि याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या तिघांना जॉईंट ऑपरेशन NIA, ओरिसा स्पेशल ऑपरेशन, तेलंगणा पोलीस आणि IB-नं मलाई रोड इथं रॉरकेला जी जागा आहे ओरिसामध्ये तिथनं यांना अटक केली होती। शेख महबूब अलायस गुड्डू, अमजद खान अलायस दाऊद आणि जाकिर हुसेन अलायस सादिक या तिघांना 3 वर्षानंतर NIA आणि इतर एजन्सीने म्हणून अटक केली होती आणि खूप मेहनत घेतली होती। पण आता अशाच प्रकारे खंडवा नंतर आता भोपाळमधनं आणि या तिघांनीच ही पूर्ण प्लॅनिंग केली आता असं समोर येतंय। कारण या आधीही खंडवामध्ये ज्यावेळेस हे 8 दहशतवादी पळून गेले होते त्यापैकी ह्या तिघांनीच पूर्ण रेकी करणं किंवा तिथून कसं पळून जायचं आहे त्यावेळेस खंडवाच्या वेळेसही त्यांनीच केलं होतं। आताही अखिल खिलजी सोबत मिळून या तिघांनीच पूर्ण प्लॅनिंग केली आणि या तिघांपैकी एकानं त्या जेल अधिकाऱ्याचे जे आहे त्याच्यावर हल्ला केला, त्याचा खून केलं आणि त्यांना तिथून पळून गेले आहेत। आता सर्व एजन्सीजला अलर्ट देण्यात आलेला आहे आणि याचं कारण असं आहे की हे तिघे जे आहेत खूप ड्रेडेड म्हणजेच खूप खतरनाक आहेत। यांनी फक्त खंडवा जेलमधूनच पळून गेले नव्हते तर यानंतर त्यांनी ज्या प्रकारे पूर्ण इंडियन मुजाहिदीन सोबत मिळून ज्यावेळेस हे खंडवामधनं पळून गेले त्यानंतर भटकल ब्रदर्स मधील एक भटकल जो आहे त्याच्यासोबत त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतरपासून हे तब्बल 3 वर्ष यांनी छोटे छोटे लो इंटेन्सिटी ब्लास्ट इंडियन मुजाहिदीन सोबत मिळून केले होते आणि यामध्ये बँगलोर पोलिसांमध्ये जो एक ब्लास्ट होता 31 डिसेंबरला झाला होता त्यामध्ये यांचा समावेश होता। त्याचबरोबर चेन्नई रेल्वे स्टेशन मध्ये जो ब्लास्ट झाला होता लो इंटेन्सिटी ज्यामध्ये एकाची मृत्यू झाली होती त्यामध्ये यांचा ब्लास्ट होता। बिजनोर इथं त्यांनी एक छोटेसे इंटेन्सिटी ब्लास्ट केले होते। पुण्या इथे जी ब्लास्ट झाले होते 2013 नंतर त्यामध्ये यांचा रोल असावा अशा प्रकारचा संशय होता आणि कुठे ना कुठेतरी यांचे लिंक्सही आले होते आणि VHPच्या एका सेमिनारमध्ये रॉरकेला इथं रुरकी अत्यंत महत्त्वाचे असे हे दहशतवादी होते आणि यांनी पलायन केल्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि या सगळ्यांना आता पकडण्याचं आव्हान जे आहे ते भोपाळ पोलिसांसमोर असणार आहे। गणेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहूत। याबद्दलच भोपाळचे DG संजय चौधरी यांनी काय माहिती दिलेली आहे तीही पाहूयात। सीमे के 8 विचाराधीन बंदी जेल से भागे हैं और इस घटना को अंजाम देने में उनने एक प्रधान आरक्षक संतरी की नृशंस रूप से हत्या कर दी और एक को वहीं बांध के घायल करके भागे हैं और स्थानीय पुलिस और पुलिस महानिदेशक को शासन को हमने अवगत करा दिया है और इस संबंध में 4 लोगों को निलंबित किया गया है जिसमें जेल अधीक्षक हैं और इसके अलावा 3 अधिकारी और सुरक्षा में कहां खामी हुई है इसके लिए ADG जेल को इसमें निर्देश दिए गए हैं कि उसकी जांच करके हमें बताएं कि क्या कार्रवाई है, क्या कार्रवाई करनी है। हे 8 दहशतवादी नेमके कसे पसार झाले तेही जाणून घेऊयात। पलायनाआधी तुरुंगामध्ये खूप साऱ्या चादरी त्यांनी जमा केल्या होत्या असं कळतं। काल रात्री शिफ्ट बदलत असताना दहशतवाद्यांनी गार्डवरती हल्ला केला।
व्यवस्थित प्लॅनिंग करून ते पळालेले आहेत आणि त्यानंतर 35 फुटांच्या उंच भिंतीवरती एकाने चढून वरून चादरी टाकल्या। याच चादरींच्या साहाय्याने 8ही दहशतवाद्यांनी तुरुंगातून पलायन केलं।